बिफोर आणि आफ्टरचा नजारा तुम्ही ह्या दृश्यात पाहू शकता। बघा किती खवळलेली नदी वाटते नाही, पण हा आहे छोटासा पर्या। हॅलो, हाय, नमस्कार, कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मी आता सध्या आहे कोकणात आणि म्हणूनच म्हटलं चला व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ पाहत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि त्याचसोबत तुमच्या कॉमेंट्ससुद्धा करत राहा। तर आता मी आलेली आहे कोकणात। आज आहे रविवार आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे। ज्या पर्यावरती आमचं खेळून बाळपण गेलं म्हटलं त्या पर्यावरचं तुम्हाला दृश्य दाखवूया। तर आता मी सकाळ सकाळ इथे आलेली आहे पर्यावरती, म्हणजेच आमच्या गावी कोकणामध्ये ह्याला पर्या बोलतात। तुम्ही कदाचित ह्याला नदी बोलू शकता किंवा ओढा बोलू शकता, बट ही नदी नाही आहे, आता छोटासा ओढा आहे, पण तिथे पाणी खूप फोर्सफुली वाहतं। बाजूला शेतं आहेत, पण याआधी एवढं पाणी बघायला कधीच भेटलं नव्हतं। जितकी वर्ष मी कोकणामध्ये राहिली, म्हणजे माझ्या बालपणापासून ते अगदी 18-19 वर्ष मी तिथे राहिली, त्यावेळेस मी हे कधी दृश्य पाहिलं नव्हतं एवढं पाणी भरलेलं। पण आता सध्या भरपूरच पाणी भरत आहे, माहीत नाही कुठून येतं एवढं पाणी। आता मस्त सकाळचं रिमझिम पाऊस पडत आहेत। सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि मी आली 5:30ला मुंबईवरून। सो आल्या म्हटलं मॉर्निंग वॉकसाठी येऊया। तर इकडे आल्यानंतर फारच सुंदर वाटत होतं, म्हणून मग व्हिडिओ बनवायला घेतला। आणि इथे ना ही जी नदी, जो हा ओढा वाहत आहे, तो खरंच म्हणजे जेवढा कॅमेऱ्यामध्ये सुंदर नाही दिसत आहे ना, तेवढा प्रत्यक्षात सुंदर दिसत होतं। पाणी एवढं साफसुथरं आणि स्वच्छ होतं की काय सांगू। असं वाटत होतं की मस्तपैकी स्विमिंग करावी, बट सकाळची वेळ होती आणि कामं करायची बाकी राहिली होती, म्हणून काही स्विमिंग केली नाही। म्हणून म्हटलं चला आपली सगळी कामं आवरल्यानंतर संध्याकाळी येऊ स्विमिंग करण्यासाठी, आणि तेव्हा सगळी कामंसुद्धा आवरलेली असतील आणि मनसोक्त आपण इथे स्विमिंगची मजा घेऊ शकतो। तर पाणी खूपच स्वच्छ होतं, सगळीकडे रिमझिम पाऊस पडत होता आणि खूप सुंदर वाटत होतं सकाळचं वातावरण। आणि तुम्ही बघताय आजूबाजूला सगळी शेतं आहेत, ही शेती केलेली आहे। प्लस आता जेव्हा मी संध्याकाळी इथे आली तेव्हा तुम्ही बघाल ना, तर ह्या कट्ट्यावरून, ज्या कट्ट्यावरती मी आता उभी आहे त्या कट्ट्यावरून पाणी जात होता। म्हणजे लहानपणीसुद्धा आम्ही एवढं पाहिलेलं नाही की एवढं पाणी भरलेलं। आता सगळीकडेच पाणी भरायला लागलं आहे खूप, पण ह्याचा मला अंदाज असल्यामुळे मी त्या पाण्यामध्ये उतरली होती, बाकी काहीच नाही। म्हणजे असं काही व्हिडिओ बनवण्यासाठी, तुम्हाला काही वेगळं दाखवण्यासाठी उतरली नव्हती। तर मी इथून उतरली ना, आधी मी म्हटलं बघूया मला उतरता येतोय चढता येतोय का। तर उतरता चढता येत होतं बऱ्यापैकी। सो सकाळी मी गेली तेव्हा मस्तपैकी पाण्याचा आनंद घेत। चला, तेच एक माझ्या नशिबात होतं, म्हणून मी तिथे मनसोक्त जाऊन खेळले आधी पाण्यामध्ये, कारण पाण्यामध्ये खेळायला सगळ्यांनाच आवडतं खरं सांगायचं झालं तर, आणि ते स्वाभाविक आहे। लहानपण छानपैकी पावसाळ्यात आणि पाण्यामध्ये खेळून गेलेलं आहे, त्याच्यामुळे इथे खेळायची मजा जी होती ती वेगळीच होती। आणि इकडे गौरी गणपतीसुद्धा विसर्जन व्हायचे, सॉरी गणपती बाप्पाला आम्ही इकडे विसर्जन करायचो। ह्या साईडला नाही, पुढची साईड आहे याच्या, बट ती साईड मला काही शूट करता आली नाही। मी ते मनसोक्त खेळली पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग घरी गेले। पण जेव्हा संध्याकाळी सगळी कामं वगैरे आवरली आणि झाडं वगैरे लावून झाली, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आलो इथे पोहण्यासाठी, तेव्हा इथली परिस्थिती काही वेगळीच होती। म्हणजे पूर्ण गढूळ पाणी, जो शेताचा पाणी होता तो गढूळ झालेला होता, कारण इथे सगळं चिखल आहे। तुम्ही बघू शकता माझ्या समोरच शेत दिसत आहे तुम्हाला, जे की भाताचं शेत आहे। आणि ही खूप शेतं मोठी मोठी आहेत आणि ही पाण्याची शेतं आहेत। इथे हे पाणी जेव्हा कमी असतं ना, तेव्हा इथे कॉर्नरला हे पाणी अडवलं गेलेलं अशा पद्धतीने। पण आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी अनलिकली एवढा पाऊस पडायला लागला, एवढा पाऊस पडायला लागला की गावातले सगळेजणच बोलायला लागले की आलात तुम्ही गावी ते पाऊस घेऊन आलात। सो पाऊस अचानक एवढा वाढला आणि मग पडायला लागला। संध्याकाळी जेव्हा आम्ही इथे गेलो स्विमिंग करण्यासाठी, पोहण्यासाठी, तर सगळा मूड ऑफ झाला। म्हणजे पोहता तर नाहीच आलं, पाण्यात उतरलो पण काही हिंमत झाली नाही, कारण पाण्याचा प्रवाह जास्त होता, त्याच्यामुळे रिस्क घ्यायची नव्हती। तरीसुद्धा दिल खुश करण्यासाठी मी उतरलीच आणि ह्या बांध आहे, ह्या बांधावरून चालत होती। खूप
सगळ्या ठिकाणी म्हणजे जेवढे पण इकडे शेत आहेत तिकडे पाणी भरलेलं. आणि हा नजारा तुम्ही बघताय, हा नजारा आहे संध्याकाळचा. आणि ह्या बांधावरून नाही तर अगदी त्या कट्ट्यावरून पाणी जात होतं. एवढं पाणी भरलेलं होतं इथे आणि हे अनपेक्षित होतं. आम्ही शेवटी मग मूड ऑफ करून रिटर्न परत गेलो. तरीही मला काही राहवलं नाही. सो मी पुन्हा उतरली आणि म्हटलं बघूया. माझी मी भीती घालवण्यासाठी ॲक्च्युली उतरली होती. पण इथल्या सर्व परिसराची मला माहिती असल्याकारणाने मी उतरली होती. बाकी असं काहीच नाही की तुम्हाला काही वेगळं दाखवण्यासाठी. सो फार सुंदर वाटत होतं. अशा नजाऱ्यामध्ये सुद्धा मी आनंद घेत होती निसर्गाचा आणि खूप छान वाटत होतं खरं सांगायचं झालं तर. कारण बरेच लोक असे स्टंट करत असतात व्हिडिओ बनवण्यासाठी. बट मी असं काहीच विचार करून नाही उतरलेले आहे. तर मला पूर्णपणे माहिती आहे इथल्या परिसराची, किंवा इथे असं काही दुर्घटना झाल्यानंतर काय होऊ शकतं वगैरे. सो त्या विचाराने मी ते उतरली होती. तुम्ही कोणीच असं काही काम करू नका कुठे गेलात तर. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा. त्याचसोबत तुमच्या कॉमेंट्स करत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू. बाय बाय. टेक केअर.